नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीस फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण बेकिंग पावडर किंवा सोड्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत बिस्किट बनवणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम एका परातीमध्ये अर्ध्या कपाला 1 टेबलस्पून कमी तेल ॲड करूयात. जे तेल आपण स्वयंपाकासाठी रोज वापरतो तेच तेल आपल्याला घ्यायचं आहे. या तेलामध्ये चाळून घेतलेली अर्धा कप पिठी साखर ॲड करून चमच्याने व्यवस्थित मिक्स करूयात. हे बिस्किट्स बनवायला अगदी सोपे आहेत. अगदी घरी असलेल्या साहित्यामध्ये हे बिस्किट्स बनवून तयार होतात. आता पिठी साखर व्यवस्थित मिक्स झाली आहे. यामध्ये आता चाळून घेतलेलं 1 कप गच्च भरून गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे. पीठ चाळून घेतल्यामुळे बिस्किट्स अगदी हलके होतात आणि मग ते खायलाही छान खुसखुशीत लागतात. यामध्येच आता 2 टेबलस्पून चाळून घेतलेलं बेसन टाकूयात आणि चमच्याने मिक्स करूयात. हे सर्व जिन्नस आता मी हातानेच मिक्स करून घेते, म्हणजे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव होतील. तर हे मी मिक्स करून घेतलंय, पण हे पीठ मोकळं वाटत आहे. तर यामध्ये अगदी थोडं पाणी टाकून ही कणिक मळून घेऊ. यामध्ये जास्त पाणी नाही टाकायचं, नाहीतर आपले बिस्किट्स खुसखुशीत नाही होणार. तर इथे मी फक्त 4 ते 5 चमचेच पाणी वापरलेलं आहे आणि छान पिठाचा गोळा बनवून तयार आहे. आता हे पीठ बाजूला ठेवून आपण बाकी तयारी करूयात. एका कढईमध्ये 1 कप मीठ टाकून पसरवून घेऊयात. हे मीठ मी याआधी बऱ्याच बेकिंगच्या रेसिपीसाठी वापरलेलं आहे, म्हणून तुम्हाला याचा कलर चेंज झालेला दिसत आहे. आता या मिठावर स्टँड ठेवूयात आणि यावर झाकण ठेवून 10 मिनिटे प्रीहीट करून घेऊयात. आता बिस्किट्स ठेवण्यासाठी मी एक ताट घेतलेलं आहे. या ताटावर बटर पेपर ठेवायचा आणि या बटर पेपरवर अर्धा चमचा तेल टाकून तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आता बिस्किट्स करण्यासाठी हातावर एक गोळा घ्यायचा आणि या गोळ्याला गोल फिरवून घ्यायचा आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने. तर हे गव्हाच्या पिठाचे बिस्किट्स असल्यामुळे तुम्हाला थोडा क्रॅक गेलेल्या दिसतील, तर काहीच हरकत नाही. त्याला गोल आकार देऊन द्यायचा आणि छान असे बिस्किट्स तयार करून घ्यायचे. आता एका छोट्या प्लेटने किंवा छोट्या डब्याच्या झाकणाने हलक्या हाताने छान असं मार्किंग करायचं, म्हणजे बिस्किट्स दिसायला पण छान दिसतील. अगदी बाजारात जसे गुड्डेचे बिस्किट येतात तसेच हे बिस्किट दिसतात. तर इथे मी काही बिस्किट्स बनवून घेतलेत. कढई पण छान प्रीहीट झाली आहे. तर यामध्ये हे ताट ठेवायचं आहे. ताट अगदी सावकाश ठेवायचं, कारण कढई खूप गरम आहे. आता यावर झाकण ठेवून अगदी मंद गॅसवर 20 ते 25 मिनिटे हे बिस्किट्स बेक करायचे आहेत. बेक करायसाठी अगदी 2-3 मिनिटे वेळ कमी जास्त लागू शकतो, कारण तुम्ही बेक करायला भांडं कसं वापरता यावरही बेकिंगचा वेळ डिपेंड राहतो. तर जवळपास 22 मिनिटे झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता बिस्किट्स पण छान बेक झालेले आहेत. आता हे बिस्किट्स एका ताटात काढून घेऊ आणि यामध्ये राहिलेली बिस्किट्स बेक करायला ठेवू. राहिलेल्या बिस्किट्सला मी काजूचे काप लावून घेतले आहेत. तुम्ही आवडीनुसार काजू, बदाम किंवा पिस्त्याचे काप लावू शकता. दुसरी बॅच पहिल्या बॅचपेक्षा लवकर बेक होते, कारण कढई ऑलरेडी खूप गरम असते. हे बघा, लो फ्लेमवर 20 मिनिटात दुसरी बॅच पण छान बेक झाली आहे. तयार झालेत मस्त खुसखुशीत असे गव्हाच्या पिठाचे बिस्किट्स. यामध्ये आपण सोडा किंवा बेकिंग पावडरचा वापर नाही केलेला आहे. फक्त गव्हाच्या पिठाचेच पौष्टिक असे खुसखुशीत बिस्किट्स बनवून तयार आहेत. तुम्ही हे बिस्किट्स एकदा जरूर करून पहा. तुम्हाला नक्कीच खूप आवडतील. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.